बघा काय आलंय समोर ही खड्डे. ओ क्या बात है. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तर आज तुम्ही विचार करत असाल की नेहमी बाईकवर फिरणारा माणूस आज कारमध्ये कसा काय आणि ही कार कोणती आहे. तर सगळं सांगतो तुम्हाला. पहिले एक सगळ्यात अगोदर तुम्हाला कार दाखवतो, ही कार कोणती आहे. तर ही आहे फोर्डची फिएस्टा, डिझेल मॉडेल आहे 2010चा. आणि हीच गाडी घेऊन आज आपण जाणार आहोत गणपतीपुळ्याला. मुंबईहून डायरेक्टली गणपतीपुळे. तर आपला प्रवास असेल संध्याकाळचा, म्हणजेच रात्रीचा. तर काय एक्सपिरियन्स आहे, कसं पोहोचतो आहे आपण तिकडे, आपल्याला काय काय मिळतं आहे, काय काय जे काय अनुभव आहेत, सगळे तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर पाहत राहा आपला व्लॉग. चला पुढे जाऊया. आज मुंबईमधूनच बाहेर निघतोय की नाही काय माहिती. कळंबोलीची ट्रॅफिक, खतरनाक ट्रॅफिक. मुंबई पुणे एक्सप्रेस वे तरी का मी इथून स्टार्ट होतो तरी का मी अजून, आणि कळंबोलीची पूर्ण भरला आहे. कधी क्लिअर होणार, कधी जाणार, कधी पोचणार देवा. आम्हाला तर काय भेटलं नाही, मग आम्ही आता गाडीच्या पेट पूजेला आलो आहे. इट्स पेट पूजा टाईम. थांबतोय का नाही तर चाललाय बरं. 300, 600, 700, 800. का टोटल आला 4103, 45.40 लिटर्स डिझेल. वाह, बघूया आता ह्याच्यावर किती मायलेज देते. 45,040 बाजूला चल झालं. 45 लिटर पडला आहे. किती चालते चेक करूया आता. किलोमीटर लावलेत, परत एकदा लावायला लागते. गाडीची पेटपूजा फुल अँड फुल, एकदम फुल. आता असंच पुढे बघूया किती किलोमीटर चालते, काय मायलेज देते. हायवेला तर 18च्या आसपास माझा अंदाजा आहे. आता बघूया, लेट्स सी. या पेटपूजा करायला या, सगळ्यांनी या. भाई 7 वाजता निघालोय नवी मुंबईवरनं, आणि आता वाजलेत किती माहिती आहे, 11. आणि 11 वाजलेत बघा, 11 वाजलेत तरी पण अजून आपण नागोठण्यामध्येच आहोत. मुंबई गोवा हायवे नागोठाणे. अजून इथून पुढे नाही निघालो. अरे कधी पोचणार, कधी जाणार, काय समजत नाही. फुल टाईमपास चालू आहे, फुल टाईमपास. जेवायला थांबलो, फ्रेश झालो, टाईमपासच आहे मुंबई गोवा हायवे. आणि अजून एक आत्तापर्यंतचा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा अलर्ट भेटेल, तो मी परत अलर्ट देतो. भाई मुंबई गोवा हायवेला गाडी फास्ट चालवू नका. मधीच असे खड्डे आहेत ना, काय सांगू तुम्हाला. आपल्या जे इंजिनियर्स आहेत त्यांनी काम एवढा छान केलं आहे ना, एवढं छान, म्हणजे एकदम असं तारीफ करायचं मन करते त्यांचं. त्याच्यामुळे ही तारीफ करतोय की हायवेला गाडी खूप म्हणजे हळू चालवा, सांभाळून चालवा. कारण ना तुम्ही स्पीडला जाल, असा एकदम मस्त मोकळा रोड आहे आणि मधीच असे खड्डे आहेत ना की विचारू नका. एकदम रिस्की, खतरनाक खड्डे आहेत. त्याच्यामुळे सांभाळून जेवढी आपल्याला गाडी कंट्रोल करता येईल, ब्रेक मारून तेवढंच स्पीड ठेवा गाडीचा. जास्त ओव्हर स्पीडिंग करू नका. ठीक आहे, आता बघूया आपण किती वाजता पोहोचतो आहे. मध्ये मध्ये काय काय आहे तुम्हाला पुढे दिसेलच. चला, वाजलेत 11:58, म्हणजे 12च पकडा. आता आपण पोचलो माणगावमध्ये. माणगाव आलं, 1 तासात माणगावला आलो.
कारण रस्ता रिकामी होता पण लय खड्डे आहेत रे. हां, आणि माणगावरूनच इथूनच राईट आहे श्रीवर्धन वगैरे जायला. हा बघा, हा इथून माणगावचं एस टी स्टँड वगैरे सोडलात ना, थोडं पुढे आलात की तिकडून पुढे आहे राईट श्रीवर्धनला वगैरे जायला. छान रोड आहे, एकदम मस्त, एकदम प्रॉपर रोड आहे. सिमेंट कॉन्क्रीटचाच रोड आहे, पूर्ण प्लेन रस्ता आहे, कुठे खड्डे नाही काय नाही. प्लस जे रोडवर जे लाईट्स वगैरे असतात ना, अलर्ट लाईट, जे रेडियम, त्या पण आहेत. आणि मेला हाच रस्ता असा आहे, एक मिनटं तुम्हाला काळोख काळोख दिसत असेल, आपण लाईट लावूया. हां, तर मेला हाच रस्ता मुंबई गोवा असा आहे ना. आता पण येताना एवढे डायव्हर्जन्स, एवढे खड्डे मोठे मोठे. आता ही आपली फिएस्टा, तिचे सस्पेन्शन चांगलं आहे त्याच्यामुळे एवढं काय जाणवलं नाही. पण जर दुसरी कुठली कार असते ना, खरंच यार खूप खड्डे जाणवले असते. त्याच्यामुळे आलात तर स्लो या. रस्ता माहीत असेल नसेल तरी पण स्लो या बाबा, कारण हा मुंबई गोवा हायवे आहे. इथे कधी तुमच्या पुढे सरप्राईज वाढून ठेवला असेल कोणी सांगू शकत नाही. सांभाळून प्रवास करा, ठीक आहे. आता हे बंधू ओव्हरटेक करत आहे, समोरून गाडी आहे तरी. वा वा वा, छान छान छान. एकतर एवढा मोठा ट्रेलर आणि हे बसवाले घ्या. काय म्हणणार आता, काय काय बोलायचं, कोणाला बोलायचं आणि काय बोलायचं. गाडी येते समोरून दिसते तरी यांना साहेबांना ओव्हरटेक करायचं. बघा, सगळे सगळे तशीच, कोणाकोणाला शिव्या देणार. लोणेरेच्या पुढे आता कुठे रस्ता एकदम चांगला लागलाय. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, पण एवढा मस्त रस्ता आहे ना, म्हणजे प्रॉपर इंडिकेशन्स, रेडियम्स आणि असे बोर्ड्स, सरळ रत्नागिरी पणजी, सरळ आंबेडसाठी लेफ्ट, म्हणजे असे प्रॉपर इंडिकेशन्स. आणि एकदम प्रॉपर हायवे आहे, एकदम छान. प्लेन थांबायचं असेल तर साईडला एक्स्ट्रा स्पेस. आता ह्या काळोखात किती कवर होते माहीत नाही, आणि काळोख असल्यामुळे मी पण जास्त काय फुटेज घेणार नाही, फक्त जे मेन मेन आपले स्टॉप्स आहेत तिथले फुटेजेस घेईन, जे काय असतील ते. बाकी काय असेल तर मग मी तुम्हाला अपडेट देईनच. आत्तापर्यंत एकदम मस्त स्मूथली आलो आपण. तर वाजलेत 12:18, म्हणजे एक 1.25 तासात आपण नागोठण्यावरून माणगाव वगैरे पूर्ण टोटल क्रॉस केला. तर जवळपास आपण महाडच्या इथे आहोत, तर पोचू म्हणजे ऑलमोस्ट महाड. आणि मस्त आहे रोड. लोणेरेच्या नंतर रोड खूप छान आहे, तुम्ही एन्जॉय कराल रोड. येताना बघू, येताना आपल्याला मे बी उजेडच भेटेल, तर त्यावेळेला एकदम छान रोड कवर होईल. आता मी जस्ट महाड क्रॉस केला, तर एक छोटासा इन्सिडेंट झाला. इन्सिडेंट असं की ना भाई, मी खरंच सांगतो, तुम्ही लोक ना याल, मुंबई गोवा हायवे आहे, हळू या, सावकाश या. बरोबर बोललो ना तुम्हाला की सरप्राईज भेटणार. भाई, भर हायवेमध्ये स्पीड ब्रेकर होता, आणि तो पण अशा ठिकाणी की तो लांबून दिसला नाही. आई वळण होतं की चढण होती माझ्या लक्षात नाही. समोर स्पीड ब्रेकर, सस्पेन्शन चांगले होतं म्हणून एवढा काय लागला नाही. पुढचा थोडासा लागला, पण ठीक आहे, एवढा काय लागला नाही, म्हणजे उडली वगैरे नाही गाडी. पण खट करून आवाज आला सस्पेन्शनचा. सो थोडासा रिस्की आहे हायवे, कारण मध्येच स्पीड ब्रेकर आहेत. आता आपल्याला नागोठण्यापर्यंत मला माहिती होतं की हायवेला कुठे कुठे स्पीड ब्रेकर आहेत. नागोठण्याला आहेत, त्याच्यानंतर इंदापूरपर्यंत पण आहेत मध्ये मध्ये. पण हे एकदम सरप्रायझिंग होते. सो याल तर थोडंसं सांभाळूनच या, असे इन्सिडेंट घडू शकतात, ठीक आहे. पोलादपूर वगैरे पूर्ण सगळं क्रॉस केलं, घाट चढलो छान. आणि हे बघा काय आलंय समोर, ही खड्डे. हा असा सरप्राईज भेटतो मुंबई गोवा हायवेवर, म्हणून हळू चालवा. टनल आहे, टनल, बोगदा. लहानपणी आहे ना, आम्ही बोगदात आल्याच्या नंतर ना ओरडायचो, ओ क्या बात है, क्या बात है. काय बोगदा बनवलाय, खतरनाक खतरनाक, जबरी. वाव. व्हेंटिलेशनसाठी फॅन वगैरे ठेवलेत, आणि आजूबाजूला ना असं एकदम रॉ सारखं ठेवलंय बाजूला, जे एकदम हा ना स्टोरेज आहे बघ, छान. डायव्हर्जन्स आहेत ना आजूबाजूला.
ले डायव्हर्जन्स भी है बिडू, एकदम बढिया है. आता इथून आपल्याला 2 तास 40 मिनिटं दाखवते. बघूया. बराच मोठा आहे बोगदा. आम्ही म्हटलं संपला का काय. काम चालू आहे, अजून काम चालू आहे. अंडर कन्स्ट्रक्शन, कधीही न संपणारं अंडर कन्स्ट्रक्शन. हे काळं डायव्हर्जन आहेत रे, भरपूर डायव्हर्जन्स आहेत. अरे खूप मोठा बोगदा आहे बाबा. मला वाटलं छोटाच बोगदा असेल, पण आता बराच मोठा आहे. डायव्हर्जन्स आहेत मध्ये मध्ये, म्हणजे ती एक चांगली गोष्ट आहे की डायव्हर्जन्स ठेवलेत. GPS signal lost. हो बाय हो, GPS सिग्नल लॉस्ट. आता नेटवर्कच गेला असेल भोगद्यात, तर कसला GPS सिग्नल नाही, कसला काय संपला काय. हा संपला संपला संपला. आलो बाहेर आलो. डायव्हर्जन घ्या, डायव्हर्जन घ्या, डायव्हर्जन. किती ते डायव्हर्जन, आई शपथ. विजिबिलिटी किती खराब झाली. हा ना, एक्झॅक्टली. विजिबिलिटी पण खराब. त्या लोकांनी ना तिथे रनिंग लाईट लावायला पाहिजे होते. जे रेड लाईट्स येतात ना, ब्लिंक लाईट्स, त्या लावायला पाहिजे होते. नाही रे, लाईट येते ना जे ब्लिंक होत असते ती वाली. एकदम काळोखात. बाहेर धुका आहे का धूळ आहे काय माहिती, पण काहीतरी आहे. मला धुका वाटतोय. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, आहेत आहेत आहेत. अरे काय भावांनो, आम्ही जाऊ का नको जाऊ, तुम्हीच या समोरून. हे ट्रॅव्हल्सवाले ना, ट्रॅव्हल्सवाले जे ड्रायव्हर्स आहेत, प्रायव्हेट ट्रॅव्हल्सवाले, सगळे एकदम ना म्हणजे नालायक प्रजाती. समोरून गाडी येते नाही येते, हे ह्यांची गाडी घुसवत बसणार आणि मग ठोकतात. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच ऍक्सिडेंट होतात, दुसरं काय नाही. हा ते जाऊ दे, धूळ आहे की धुका आहे. नाही रे, धूळ नाही रे. हा हे बघ सांगताय, लो विजिबिलिटी रिपोर्टेड आहे. गुगल मॅप सांगतोय आपल्याला. म्हणजे धुका आहे, धुका. आमच्या गावात धुका भाई, धुका. जून मध्ये धुका, धुका रे धुका. प्रॉपर धुका आहे बाहेर. प्रॉपर कॅमेऱ्यात तेवढं कॅच होत नाही, पण एकदम प्रॉपर धुका आहे. मस्त वातावरण पण गार असेल. कशाला हाय बीम लावतात, धुक्यात ल बीम ठेवायचं असतं. मंदर आहे खरंच. हे ना प्रॉपर ट्रेनिंग न घेता ड्रायव्हिंग करायला निघाले की असंच होतं. जाऊ दे, धुका दिसणार नाही तुम्हाला. आपण पुढे जाऊया. आपण पोचलो संगमेश्वरला. संगमेश्वरवरून राईट आहे, तो हायवेला पटकन दिसणार नाही तुम्हाला. मॅप कंटिन्यू चालू ठेवा, जेणेकरून मग तुम्हाला तो अलर्ट राईट मारल्याच्या नंतर तो एकदम असा राईट आहे ना की एंट्री केल्या असं वाटेल की नक्की हाच रस्ता आहे की नाही. तसे बॅनर वगैरे लावले तिथे गणपतीपुळ्याचे. पुढे आल्याच्या नंतर पण एक बॅनर लागला आहे, त्याच्यामुळे कन्फर्म झालं की हाच रस्ता आहे गणपतीपुळ्याचा. आणि याच्या अगोदर आपला जो फ्रेंड गेला होता त्याला पण विचारलं, तो पण बोलला की तुला असं कन्फ्यूज होईल की हाच रस्ता आहे की नाही. सो सेम गोष्ट आहे अशी. बाजूला मस्तपैकी नदी आहे, तुम्हाला दिसणार नाही, जाऊ दे. तर इन शॉर्ट हाच रस्ता आहे. गावागावातून तो म्हणाला रस्ता आहे. तर जरा आपण सांभाळून जाऊया, हळूहळू जाऊया. तुम्ही सुद्धा आलात तर हळू सांभाळून या. हा रस्ता आहे, दिसतोय की नाही, किती विजिबल आहे. कमी आहे विजिबिलिटी तशी, पण ठीक आहे. आम्ही तोपर्यंत रस्ता एन्जॉय करतो. आपला डॅशकॅम चालूच आहे. इन केस मध्ये असं काय एकदम चांगली फुटेज वगैरे मिळाली, कारण तो म्हणाला की नाही ह्या रोडला प्राणी वगैरे दिसतात, ससे मोर वगैरे असे, कारण पूर्ण फॉरेस्टवाला रोड आहे ना. जर दिसले तर आपल्या डॅशकॅममध्ये तर होतीलच कॅप्चर. दिसले तर मी ते पण फुटेज ॲड करतो. लेट्स सी, बघूया आता कधी पोहोचतो आहे. मॅपमध्ये तर दाखवते 53 मिनिट्स, बट मला असं वाटतं त्याच्या लवकरच पोहोचू आपण. तर वाजले 2:41. 11ला निघालेलो, म्हणजे 11 ते 12 आणि ते 2, 3, 3.25 तास. ते बघा बोर्ड वगैरे आहेत, त्याच्यामुळे टेन्शन नाही तुम्हाला. 3-3.25 तासात आलो आपण, आहे ना. 3.25-3.5 तासाच्या आसपास पकडा. ठीक आहे, अजून 1 तास, म्हणजे 4 तास. नागोठण्यावरून तरी 4 तास असा रस्ता आहे वळणाचा. चलो.